नमस्कार. आज आपण एका अशा आरोग्य अभियानाबद्दल बोलणार आहोत जे महाराष्ट्रातल्या एका जिल्ह्यासाठी अक्षरशः गेम चेंजर ठरलं. हो, आपण बोलतोय गडचिरोली आरोग्य अभियानाबद्दल, जेणे हजारो लोकांचं आयुष्य बदलून टाकलं. तर ही गोष्ट आहे महाराष्ट्रातल्या गडचिरोली जिल्ह्याची. इथे एका आरोग्य मोहिमेने एक खूप मोठा आणि सकारात्मक बदल घडवला. पण मग एक प्रश्न मनात येतोच की खरंच एक आरोग्य मोहीम हजारो लोकांचं आयुष्य कसं काय बदलू शकते. चला, आजच्या या विश्लेषणात आपण याच प्रश्नाचा जरा खोलात जाऊन विचार करूया. बरं, प्रत्येक मोठ्या गोष्टीची सुरुवात कुठून तरी होते नाही का? या विशाल अभियानाची ठिणगीसुद्धा एका खास दिवशी पडली आणि त्या एका दिवसाने या संपूर्ण मोहिमेला एक नवी दिशा दिली. ओके, तर ही मोहीम चालली 12 जानेवारी ते 4 फेब्रुवारीपर्यंत. पण यातली एक तारीख खूप महत्त्वाची ठरली, ती म्हणजे 21 जानेवारी. आता प्रश्न हा आहे की असं नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी. तर झालं असं की 21 जानेवारीला स्वामी विवेकानंद जयंती होती आणि याच दिवशी जिल्हा रुग्णालयातले सगळे अधिकारी आणि कर्मचारी एकाच ध्येयाने एकत्र जमले होते. आणि खरं सांगायचं तर याच क्षणाने या पूर्ण मोहिमेचा पाया घातला गेला. त्यावेळी जिल्हा आयुष अधिकारी डॉक्टर दिनेश रोकडे यांनी सगळ्यांना संबोधित केलं. त्यांनी स्पष्ट केलं की ह्या कार्यक्रमामागचा उद्देश काय आहे. म्हणजे फक्त सूर्यनमस्कार घालणं एवढंच नाही, तर आयुष कार्यक्रमातून जे काही नवीन उपक्रम आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवणं हे खरं ध्येय होतं. पण लक्षात घ्या, हा एक दिवसाचा कार्यक्रम म्हणजे फक्त एक सुरुवात होती. याच्यामागे एक खूप मोठं राष्ट्रीय स्तरावरचं आरोग्य अभियान काम करत होतं. चला, जरा हे मोठं चित्र काय आहे ते समजून घेऊया. हे जे काही घडत होतं ते राष्ट्रीय आयुष अभियान या मोठ्या छत्रीखाली येतं. हे मुळात एक सरकारी अभियान आहे ज्याचा मुख्य उद्देश आहे योग आणि आपल्या इतर पारंपरिक पद्धती वापरून लोकांचं म्हणजे समाजाचं आरोग्य सुधारणं. आणि या मोहिमेची सगळ्यात भारी गोष्ट काय होती माहितीये? तिचा दृष्टिकोन. म्हणजे बघा, यात फक्त रोजचे सूर्यनमस्कार आणि योग सत्र नव्हती, तर कामाच्या ठिकाणी आरोग्य कसं जपायचं, महिलांच्या आरोग्याचे खास प्रश्न यावरही लक्ष दिलं गेलं. इतकंच नाही तर माहिती पुस्तिका वाटून जनजागृती सुद्धा केली. आता बघा, कुठलीही मोहीम यशस्वी करायची असेल तर सातत्य आणि योग्य मार्गदर्शन लागतंच. आणि इथे ही जबाबदारी पार पाडली योग तज्ज्ञ श्री नीरज पेशेट्टीवार यांनी. त्यांनी सतत सत्र घेऊन सगळ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत राहील याची काळजी घेतली. ठीक आहे, हे सगळं तर छान झालं, पण प्रश्न हा आहे की ही मोहीम पोहोचली किती लोकांपर्यंत? तिची व्याप्ती इतकी प्रचंड होती ना की आकडे ऐकून खरंच आश्चर्य वाटेल. विश्वास बसणार नाही, पण तब्बल 329 पेक्षा जास्त आरोग्य केंद्रांनी यात भाग घेतला होता. विचार करा, 329. हा एकच आकडा सांगून जातो की ही मोहीम किती मोठ्या स्तरावर राबवली गेली. आणि सगळ्यात प्रभावी गोष्ट काय, तर ही मोहीम फक्त शहरांपुरती नव्हती. ती पोहोचली होती 13 ग्रामीण रुग्णालयांमध्ये, 253 आरोग्य उपकेंद्रांमध्ये आणि 47 प्राथमिक आरोग्य केंद्रांपर्यंत, म्हणजे अक्षरशः खेडोपाडी तळागाळातल्या लोकांपर्यंत. बरं, इतक्या मोठ्या प्रमाणावर काम झालं, पण त्याचा लोकांवर नेमका काय परिणाम झाला? आता जरा प्रत्यक्ष आकडेवारी बघूया. आयुष्य केंद्रांवर जी रोज योगाची सत्र व्हायची त्यात तब्बल 2822 लोकांनी भाग घेतला. हा फक्त एक आकडा नाहीये, हे एका निरोगी आयुष्याकडे टाकलेलं एक मोठं सामूहिक पाऊल होतं. एवढंच नाही, पुढे बघा, जिल्हा रुग्णालय स्तरावर 2961 रुग्णांनी वेगवेगळ्या आजारांवर उपचार घेतले. यावरून कळतंय की आरोग्य सेवा लोकांपर्यंत किती व्यवस्थित पोचत होती. आणि याही पुढे जाऊन व्यसनमुक्ती आणि इनपेशंट वॉर्डसारख्या विशेष सेवांचा तब्बल 865 रुग्णांना फायदा झाला. म्हणजे विचार करा, या मोहिमेने समाजाच्या प्रत्येक गरजू घटकाला कुठेतरी स्पर्श केलाच. पण हे आकडे म्हणजे सगळं काही नाही. खरं यश आहे त्या लोकांचं ज्यांनी हे सगळं शक्य करून दाखवलं. आणि यश आहे त्यांच्या त्या निरोगी भविष्याच्या स्वप्नाचं. हे यश कुठल्या एका व्यक्तीचं नाहीये. हे आहे तिथले मेडिकल ऑफिसर्स, नर्स, योग शिक्षक आणि बाकी सगळ्या कर्मचाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांचं फळ. त्यांच्याशिवाय हे खरंच शक्य नव्हतं. आणि शेवटी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सतीश कुमार सोळंके यांनी एक खूप महत्त्वाचं आवाहन केलं. ते म्हणाले की हा उपक्रम फक्त काही दिवसांपुरता मर्यादित ठेवू नका, तर याला एक कायमस्वरूपी चालणारी आरोग्य चळवळ बनवा. गडचिरोलीचं हे उदाहरण आपल्याला एका मोठ्या प्रश्नासमोर आणून उभं करतं की आपल्या समाजाच्या आरोग्याचं खरं भविष्य मोठ्या राष्ट्रीय योजनांमध्ये आहे की अशा स्थानिक पातळीवर लोकांच्या सहभागातून उभ्या राहणाऱ्या चळवळींमध्ये. यावर विचार करायला हवा, नाही का?